सदैव सत्यासोबत। नगराध्यक्षपदाचे उमेदवार मकरंद पाटील यांनी नागरिकांना आवाहन केलंय की मी आपणा सर्वांना एकत्र आणत आहे, ते शहादा या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी। त्यांच्या आवाहनात त्यांनी सांगितलंय की केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार आहे, त्यामुळे शहरातही भाजपची सत्ता आल्यास शहराचे सगळे प्रश्न बिनदिक्कतच सुटणार आहेत। शहरात जर विकासाची गंगा आणायची असेल तर जनता जनार्दनाची साथ शहादेकरांनी भाजपला द्यायला हवी। मी सदैव शहाद्याच्या विकासासोबत असल्यानं आपल्या स्वप्नातील शहादा शहर घडवण्यासाठी भाजपच्या सर्व 30 ते 30 उमेदवारांना निवडून द्या। मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे शहराच्या सगळ्या समस्या सोडवल्या जातील आणि खऱ्या अर्थानं शहराचा विकास होईल। आजपर्यंत सहकार महर्षी, शिक्षण महर्षी अण्णासाहेब विखे पाटील यांनी शहादा तालुक्यासाठी सगळी विकास कामं केली आहेत, परंतु आता भाजपचे आमदार राजेश पाडवी यांच्या सोबतीनं पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात विकास कामं करण्यासाठी शहरासाठी करावयाची असल्यानं फक्त आणि फक्त भाजपला मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलंय। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.